नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं। राज्यामध्ये भाजपनं आतापर्यंत ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपनं पहिल्यांदाच 132 जागांवरती विजय मिळवला। महायुतीला मिळालेल्या यशानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्याला मुख्यमंत्री पदाबाबत नवीन माहिती आता समोर येते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवला। या विजयामध्ये भाजपा सर्वाधिक उमेदवार निवडून आणू शकला। त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत। सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करतायत। मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं, त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्र बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। भाजपच्या या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणं असल्याचं देखील सांगितलं जात आहे। भाजपचं एनडीएमधील राजकारण देखील महत्त्वाचं आहे। गरज असेपर्यंत भाजप मित्रपक्षांना वापरतो। शिंदेंची गरज संपली, आता भाजपचा मुख्यमंत्री होणार। मित्रपक्षांना फसवण्याची भाजपची खोड आहे। उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंना देखील दगाफटका होणार असे आरोप विरोधक करतायत। स्पेशली ठाकरे गटाकडून हे आरोप करण्यात येत आहेत। भाजप शब्दावर ठाम असतो हा संदेश महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी घवघवीत यशानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा विचार सुरू आहे। केंद्रामध्ये एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे भाजप मित्रपक्षांवरती अन्याय करू शकत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्नही होऊ शकतो। एनडीएमध्ये शिवसेना हा चौथा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे। इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वानं दूरदृष्टीनं अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समीकरणं नेहमी कायम ठेवलेली आहेत। महाराष्ट्रामध्ये पुढील 3 महिन्यामध्येच सर्व प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत देखील विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होणार असल्याचा अंदाज आहे। महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलू नये असं राजकीय समीकरण आता मजबूत होताना दिसतंय। तर मग आता पाहावं लागेल की नक्की भाजपचे वरिष्ठ लोक काय निर्णय घेतात ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।